शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. हा संदेश म्हणजेच आपलं जीवित कार्य आहे असं मानून गेली सुमारे 75 वर्षे शिवचरित्राचा जागर साऱ्या दुनियेत केला तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. इतिहास प्रेमाचा आणि अभ्यासाचा वारसा असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्री मोरेश्वरराव पुरंदरे हे चित्रकलेचे शिक्षक आणि रोमारोमात देशभक्ती असलेले अभ्यासक, तर आपल्या अबोल संस्कारातून साऱ्या जीवनाची शिदोरी देणाऱ्या मातोश्री म्हणजे सरस्वतीबाई. या त्यांच्या मातापित्यांसह शाळकरी वयात पुण्यातल्या भावे स्कूल मधल्या शिक्षकांनी आणि पुढे भारत इतिहास संशोधक मंडळातल्या मार्गदर्शकांनी बाबासाहेबांच्यावर नकळत पण डोळस संस्कार केले आणि त्यातूनच बाबासाहेब पुरंदऱ्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. श्री बळवंत मोरेश्वर पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ही 94 वर्षांची वाटचाल म्हणजे एका ज्वलंत प्रेरणेचाच जीवन प्रवास आहे. बालपणापासूनच त्यांच्या मनात शिवचरित्राच्या प्रेरणेचा अंकुर रुजला आणि पुढे तोच त्यांचा श्वास झाला आणि ध्यास देखील. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द म्हणजे त्यांच्या साऱ्या आयुष्याचाच मंत्र बनले. उत्कट भव्यतेची घ्यावे, याबरोबरच अभ्यासोनी प्रकटावे ही सूत्र बाबासाहेबांनी आयुष्यभर पाळली. शिवचरित्राचा सतत अभ्यास, त्यासाठी संशोधन, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष लक्षावधी मैलांची भ्रमंती यामधूनच बाबासाहेबांचं लेखन घडत गेलं. राजा शिवछत्रपती हा 1957 साली प्रकाशित झालेला त्यांचा अत्यंत मोलाचा ग्रंथ आज केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या लक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथ लेखनाचं कार्य चालू असतानाच बाबासाहेबांनी दादरा नगर हवेलीचा प्रांत मुक्त करण्याच्या सशस्त्र संग्रामात सहभाग घेतला. त्यांचं हे योगदान लक्षात घेऊन पुढे खुद्द भारताच्या पंतप्रधानांच्या सूचनेनुसार गोवा युनिट या समितीवर संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक ग.ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातर्फे मराठी इतिहासाची शकावली या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रकल्पात त्यांनी सुमारे 8 वर्ष योगदान दिलं. पुण्याच्या ख्यातनाम डेक्कन कॉलेजमध्येही त्यांनी कार्य केलं. एक जाज्वल्य राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, कुशल संघटक, नाटककार, दिग्दर्शक, दानशूर कलावंत अशा विविध अंगांनी बाबासाहेबांनी या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अखंड योगदान दिलंय. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या 25 पेक्षा अधिक महत्वपूर्ण ग्रंथांनी मराठी साहित्य विश्वात उल्लेखनीय ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. पण त्याचबरोबर गेली 70 वर्ष शिवचरित्रावरील व्याख्यानांचा उपक्रम त्यांनी जगभरात यशस्वी करून दाखवला आहे. शिवचरित्राच्या प्रेरणा लक्षावधी देशवासियांच्या मनामनात जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी आजवर जगभरात विविध ठिकाणी 12,000पेक्षा अधिक व्याख्यानं दिली आणि त्याचा आनंद महाराष्ट्रातील 3 पिढ्या घेत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनी वेळोवेळी घेतली आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राच्या आजवर 19 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि हे चरित्र लिहित असताना बाबासाहेबांनी त्यासाठी घेतलेली मेहनत सुद्धा खूप मोठी आहे. 94 मराठी आणि 14 इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ त्यांनी त्यासाठी दिलेले आहेत. जवळजवळ 1489 ठिकाणी त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे संदर्भ या पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला दिसतात. जाणता राजाच्या माध्यमातून असेल किंवा शिवचरित्र कथनाच्या माध्यमातून असेल, बाबासाहेबांनी शिवचरित्र घरोघर पोहोचवण्यासाठी जे काम केलेलं आहे ते अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे. मी तर वयाच्या 12व्या वर्षी बाबासाहेबांना भेटलो. शाळकरी विद्यार्थी होतो, शिवचरित्र वाचलं आणि त्याबद्दलच्या काही शंका मनात घेऊन बाबासाहेबांना भेटायला गेलो. मी अतिशय गरीब घरातून आलेलो होतो.
वडील वारलेले होते, आई शेतमजुरी करत होती आणि मी सुद्धा एका स्मशानात काम करत होतो. बाबासाहेबांनी जेव्हा माझी कौटुंबिक माहिती विचारली आणि त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आपणहून मला वह्या पुस्तकांची मदत करण्यासाठी तयारी दाखवली आणि दरवर्षी ते मला मुद्दाम आवर्जून वह्या पुस्तकांची मदत करायचे. बाबासाहेबांचं माणूस म्हणून असलेलं मोठेपण आणि शिवशाहीर म्हणून असलेलं मोठेपण जे आहे त्याला मी सलाम करतो. बाबासाहेब पुरंदरे हा एक सच्चा इतिहास संशोधक आहे. आपलं कोणचंही विधान करत असताना ते साधनांवर, पुराव्यावर आधारलेलं असावं याची त्यांनी कायम दक्षता, काळजी घेतलेली आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेली आहेत. लाखो मोडी कागदपत्र, पर्शियन कागदपत्र यांचा धांडोळा घेतलेला आहे. बाबासाहेबांसारखा तीव्र स्मरणशक्ती लाभलेला, प्रतिभावान, प्रज्ञा असलेला आणि वाटेल ते कष्ट करण्यास तयार असलेला तरुण सुखाचा राजमार्ग सोडून या इतिहासाच्या जाळ्यात आपणहून डोळसपणे का अडकला? याचं उत्तर त्यांची प्रज्ञा, त्यांची अस्मिता, त्यांचे दृष्टेपण आणि जिला तोड नाही अशी शिवभक्ती. या साऱ्या कार्यकर्तृत्वाच्या जोडीला जाणता राजा यासारखं आशिया खंडातलं पहिल्या क्रमांकाचं महानाट्य त्यांच्या लेखणीतून साकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कलात्मक चरित्र चित्रणाला लक्षावधी शिवभक्तांनी अनोखी दाद दिली आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज. या विविध उपक्रमातून मिळालेले धन देखील अनेक विधायक उपक्रमांसाठी देऊन बाबासाहेबांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. व्रतस्थ अभ्यासकाच्या आणि साक्षेपी संशोधकाच्या नजरेतून त्याने शिवप्रभूंचे अनेक गडकोट किल्ले पाहिले. त्याशिवाय मंदिरं, मशिदी, दर्गे, लेणी, समाध्या, मूर्ती अशा ऐतिहासिक साधनांचाही अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी निमित्त बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं मुंबईत उभारली गेलेली शिवसृष्टी ही साऱ्या शिवभक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी होती. या साऱ्याचे तपशील आणि दुर्मिळ छायाचित्र यासह त्यांच्या अवघ्या आयुष्याची शकावली मांडणारा बेलभंडारा हा बाबासाहेबांवरचा चरित्र ग्रंथ या दृष्टीनं फार मोलाचा आहे. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व, शौर्य, धैर्य हे सगळं जागवण्याचं आणि प्रकाशमय करून लोकांच्या पुढे तो प्रकाश देण्याचं काम या महापुरुषानं केलं. खरं सांगायचं तर बाबासाहेबांच्या विषयी जर म्हटलं तर जशी एक उक्ती आहे, देव पाहावयाशी गेलो देव होऊन आठेलो, तुकाराम महाराज म्हणतात. तसं बाबासाहेब शिवाजी महाराज पाहायला गेले आणि शिवाजी महाराज मयच होऊन गेले. बाबासाहेब इतिहास शोधायला गेले आणि बाबासाहेब स्वतःच एक इतिहास झालेले आहेत असं माझं मत. बाबासाहेबांच्या या आयुष्यभराच्या योगदानामुळे भाग्यवंत महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सर्व दूर पोहोचलं. या शिवकार्याची दखल खुद्द राजमाता सुमित्रा राजे भोसले यांच्यापासून ते माजी उपपंतप्रधान श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्यापर्यंत अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांनी घेतली आहे. He has delivered many lectures, and through his lectures, number of people Shivaji spoke that in depth he has studied all these issues, and he tried to enlighten the younger generation. अनेक मान सन्मानांबरोबरच भारताच्या राष्ट्रपतींनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दी महोत्सवात त्यांच्या कार्याचा
आवर्जून केलेला गौरव महत्वाचा आहे. अवघं आयुष्य शिवमय झालेल्या बाबासाहेबांसारख्या जाणत्या शिवयोगी शिवशाहिराला आणि या राज्याला लाभलेला हा देदीप्यमान वारसा वर्धिष्णू करणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं सन 2015 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान करताना शासनाला अत्यंत आनंद होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.